नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी नवीन अपडेट ही समोर आलेली आहे. मित्रांनो, चालू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भातील एक नवीन आणि मोठी अपडेट अशी समोर आली आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा हा लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, यामध्ये अनेक निकष लावण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्यात येणार, तसेच यामधील ते निकष कोणते असतील, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच ही कर्जमाफी कधीपासून ही सुरू करण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, कर्जमाफीचे एक नवीन अपडेट हे समोर आलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकरी सध्या मोठ्या संकटांना सामना करत आहेत. सहकारी पाणी पुरवठा योजना आणि उपसा जलसिंचन योजनांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्याने बँका शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली आहे. मित्रांनो, या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेत आमदार विनय कोरे यांनी ठोस भूमिका घेतली आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या संकटाची पार्श्वभूमी जर पाहिली तर महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी सहकारी जलसिंचन योजनांसाठी कर्ज घेतलेलं आहे. मात्र विविध कारणांमुळे या कर्जाची परतफेड करण्यास ते असमर्थ ठरले आहेत. परिणामी बँका त्यांच्या जमिनी जप्त करत आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब अत्यंत चिंतेची आहे, कारण शेती ही त्यांची एकमेव उपजीविकेचे साधन आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर आमदार विनय कोरे यांनी विधानसभेमध्ये कोणती मागणी केलेली होती, तर मित्रांनो 8 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेत आमदार विनय कोरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जोरदार मागणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्यातील 261 सहकारी जलसिंचन संस्थांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. डिसेंबरच्या अधिवेशनात राज्यपालांनी याबाबत घोषणाही केली होती, पण आता वित्त विभागाने या निर्णयाला हरकत घेतली आहे. मित्रांनो, ते पुढे म्हणाले की सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही शेतकऱ्यांच्या जमिनी निलाव्यात कशा काय निघतात. सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला असेल तर बँकांनी जप्तीची कारवाई थांबवली पाहिजे. मित्रांनो, सरकारचं या संदर्भात काय उत्तर होतं आणि सरकारकडून काय आश्वासन देण्यात आलं. मित्रांनो, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत सांगितलं की 2024मध्ये सरकारने 261 योजनांचे 132 कोटी रुपये हे कर्ज माफ केलं होतं. मात्र ही केवळ मुद्दलाची रक्कम होती. मात्र व्याजासह ही रक्कम जर पाहिली तर 352 कोटी रुपये झाली आहे. यासाठी मंत्रिमंडळाने परवानगी आवश्यक आहे, पण आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त होऊ देणार नाही. बँकांना जप्तीचे आदेश थांबवण्यास सांगू. अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांनी सांगितले की वित्त विभागाने काही तांत्रिक कारणामुळे हरकती घेतल्या आहेत. मी मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असंच यामध्ये चिन्ह आहे. तर मित्रांनो, यामध्ये विरोधकांचा आक्षेप आणि प्रतिक्रिया जर पाहिल्या तर विरोधी पक्षाचे आमदार नाना पटोले आणि जयंत पाटील यांनी सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी स्पष्ट सांगितले की राज्यपालांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे, तरीही सरकार टाळाटाळ करत आहेत. पुन्हा मंत्रिमंडळाकडे जाण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देखील या परिस्थितीत थेट निर्णय घेऊ शकते. यासाठी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही यावेळी विरोधकांनी केलेला आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी काय आहे ते महत्त्वाचं जर पाहिलं तर ही संपूर्ण घटना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्यांच्या जमिनी जप्त होण्यास संकट अजूनही टळलेलं नाही. तर मित्रांनो, सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी व्याजाच्या रकमेचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. शेतकऱ्यांना आता सरकारकडून येणाऱ्या पुढील निर्णयाकडे हे लक्ष ठेवावं लागणार आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जप्ती थांबवण्याचे आश्वासन दिलं असलं तरी तोपर्यंत मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची चिंता ही कायम राहणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या हितासाठी उपाय जर पाहिले तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खालील उपाययोजना या महत्त्वाच्या ठरू शकतात. तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या उपाययोजना असतील तर यामध्ये कर्जमाफीचा तातडीने निर्णय घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, केवळ मुद्दल नव्हे तर व्याजाची रक्कम देखील माफ करणं गरजेचं आहे. तसेच कर्जाची पुनर्गठन योजना, शेतकऱ्यांना परतफेडीसाठी अधिक वेळ आणि सवलती मिळाव्यात. तसेच शाश्वत सिंचन प्रकल्प, उपसा जलसिंचन योजनांचा पुनर्विचार करून अधिक टिकाऊ योजना राबवाव्यात. तसेच यामध्ये जर पाहिलं तर शेती उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून काही मदती असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेती प्रशिक्षण आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोचवण्यास मिळावी.
तसेच शेतकऱ्यांना जमिनी वाचवण्यासाठी जनजागृती करणं देखील यामध्ये गरजेचं आहे. मित्रांनो, सरकारच्या निर्णयांचा पोलपणा आणि बँकांच्या कारवाईविरोधात शेतकऱ्यांनी संघटित होणं महत्त्वाचं आहे. स्थानिक स्तरावर ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली मागणी पोचवावी. तसेच सोशल मीडिया, स्थानिक सभा आणि आंदोलने यांचा प्रभावी वापर करून जनजागृती यामध्ये वाढवणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून सामाजिक आणि मानवीय प्रश्न आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना या जमिनीपासून वंचित करणे हे अन्यायकारक ठरेल. तसेच सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा ही काळाची गरज आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्यांच्या हक्काची रक्षा आणि त्यांच्या जीवनमानाचा विकास हे सरकार आणि समाज दोघांचेही कर्तव्य आहे. योग्य निर्णय आणि वेळेत अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांचे जीवन अधिक सुखकर होऊ शकते. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी लवकरच मिळेल अशी एक आशा आहे. तर मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहिली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.